श्री स्वामी समर्थ। आज आपण गुजरातची फेमस डिश पोंगा बटाटा पाहणार आहोत। याला भुंगरा बटाटा पण म्हणतात। ही एकदम टेस्टी आणि झटपट तयार होणारी डिश आहे। इथं मी कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलंय। त्यात मी आपले अंदाजे 250 ग्रॅम बटाटे घालून घेतले छोटे छोटे। आता मी 2 शिट्ट्या घेऊन घेते। आता इथं मी तोपर्यंत बटाटे थंड तोपर्यंत आपण इथं चटणी करून घेऊ। त्यासाठी मी इथं लसूण घेतलाय, चटणी घेतली आणि हळद घेतली। त्यात मीठ टाकून घेतलंय आणि छान बारीक वाटून घेतलंय। बघा आपली छान चटणी तयार झाली आहे। आता इथं कुकर उघडलाय। बघा आपले छान बटाटे शिजलेत। आता यांची मी साल काढून घेते। व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। बघा आता मी याचे तुम्ही बटाटे पूर्ण पण राहू देऊ शकतात, छोटे छोटे असतील तर। इथं मी एका बटाट्याच्या 4 फोडी करून घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त फोडी करू शकतात। आता इथं मी बटाट्याला मीठ लावून घेतलंय आणि चटणी लावून घेते, म्हणजे आपण पनीर मॅरिनेट करतो तसं करणार आहे। आता याला छान मिक्स करून घेते, म्हणजे आपली चटणी आणि मीठ पूर्ण बटाट्यांना लागेल। आता यावर मी तेल टाकून घेते। आता हे तेल पण संपूर्ण बटाट्यांना लावून घेते मी। आता इथं मी कढई घेतली, त्यात तेल टाकलंय। त्यात जिरं आणि मोहरी टाकेल। आपण मोहरी घालून घेतली। मोहरी छान आपली तडतडते। त्यानंतर आपण त्यात जिरं घालून घेऊ। जिरं पण छान आपण फ्राय होऊ देऊ आणि त्यानंतर आपण जी चटणी तयार केली होती लसूणची, लसूण चटणी आणि हळदची, ती आपण यात घालून घेऊ। यामुळे छान बटाट्याला छान चव येते। आता याला छान आपण तेलात मिक्स करून घेऊ। मग छान तेलात मिक्स करून घेतली। आता थोडं आपण पाणी घालू, म्हणजे चटणी करपणार नाही। थोडंसं पाणी बी जे खलबत्त्यात चटणी वाटते त्याच खलबत्त्यात पाणी हे केलं आणि ते टाकलंय। बघा तर याला छान आपण तेल सुटू देऊ। बघा छान आपलं तेल येतंय वरती, म्हणजे लसूणचा आपला कच्चेपणा दूर होईल यामुळे। आता यात आपण गरम मसाला घालून घेतलाय। तर गरम मसाला मिक्स झालाय आपला। आता आपण यात बटाटे घालून घेणार आहोत। आता इथं आपण बटाटे छान मिक्स करून घेतलेत। खूप टेस्टी फूड आहे, स्ट्रीट फूड गुजरातचं। आता याच्यात मी चाट मसाला घालून घेतलाय। याच्यात मी चाट मसाला थोडाच घातलाय, कारण नंतर मी आमचूर पावडर पण घालणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कसं गोड आंबट आवडतं त्यावर, किंवा तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आता याच्यात मी आमचूर पावडर घालून घेतले आणि आता कोथिंबीर घालून घेतली आणि याला छान आता मिक्स करून घेते। किती सुंदर भाजी दिसते आपली। आता मी कढईत तेल तापायला ठेवलंय। आता कढईत तेल आपलं तापलंय, त्यात आपण आता पोंगे घालून घेऊ। मी तर मला छोटे छोटे पोंगे मिळाले, तुम्ही मोठे पोंगे वापरा, कारण याच्यात मोठेच पोंग्यांचा यूज असतो। बघा आपले पोंगे पण छान तळले गेलेत। इथं आपला पोंगा बटाटा तयार झालाय। बघा आपली भाजी पण किती सुंदर दिसते आणि इकडं आपले पोंगे पण तळले गेलेत। आता आपण याला ताटात वाढून घेऊ। त्याच्यावर मी भाजीवर बारीक शेव घालून घेतली आणि आता बघा किती मस्त भाजी झाली आहे। चला, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।